कर्म फिरून येतं. पुण्यातील एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात शारदा, तिचा मुलगा अमोल आणि सून नेहा राहत होते. नेहा उच्च शिक्षित होती. एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होती. लग्न ठरताना शारदाने नातेवाईकांसमोर मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या. मला सून नाही, मुलगीच हवी आहे. हे वाक्य ऐकून नेहाच्या आईवडिलांनाही समाधान वाटलं. त्यांना वाटलं आपली मुलगी चांगल्या घरात जात आहे. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. पहिले काही दिवस सगळं व्यवस्थित चाललं. शारदा नेहाचं कौतुक करायची, शेजाऱ्यांसमोर म्हणायची माझी सून लाखात एक आहे. पण हळूहळू सगळं बदलू लागलं. लग्नाला 3 महिने झाले आणि शारदाचा स्वभाव पूर्णपणे बदलला. एवढा उशीर का झाला ऑफिसमधून? तुझ्या आईने घरकाम शिकवलं नाही का? 4 पैसे कमवतेस म्हणून स्वतःला फार मोठी समजू नको. सुरुवातीला नेहा शांत राहिली. तिला वाटलं नवीन घर आहे, थोडा वेळ जाईल, सगळं ठीक होईल. पण दिवसेंदिवस टोमणे वाढतच गेले. नेहा रोज सकाळी 5 वाजता उठायची. सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा, डबे भरायचे, घर आवरायचं, मग ऑफिसला जायचं. संध्याकाळी परत येऊन पुन्हा स्वयंपाक, भांडी, कपडे. रात्री 11 वाजेपर्यंत तिचं काम संपायचं नाही. तरीही शारदाला काहीच समाधान नव्हतं. आमच्या काळात बायका इतकं काम करायच्या आणि तक्रारही करत नव्हत्या. अमोलला हे सगळं दिसायचं, पण तो नेहमी एकच वाक्य बोलायचा, आईचा स्वभाव तसाच आहे, तू दुर्लक्ष कर. हे ऐकून नेहाचं मन अजून तुटायचं. एक दिवस ऑफिसमध्ये सततच्या कामामुळे नेहाची तब्येत बिघडली. तिला ताप आला होता. तरीही ती घरी आली आणि स्वयंपाकाला लागली. अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती स्वयंपाकघरातच खाली पडली. आवाज ऐकून अमोल धावत आला. तो घाबरून तिला उचलू लागला. पण शारदा मात्र म्हणाली, इतकंसं काम करून कोण पडतं का? नाटकं आहेत सगळी. अमोलने नेहाला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. शरीर आणि मन दोन्ही थकलेलं आहे. घरी आल्यावरही शारदाचा स्वभाव बदलला नाही. उलट ती शेजाऱ्यांना सांगू लागली, आजकालच्या मुली थोडंसं काम केलं की आजारी पडतात. हे सगळं ऐकून नेहा रात्री एकटीच रडत बसायची. तिने कधी आईवडिलांकडे तक्रार केली नाही, कारण त्यांना दुःख द्यायचं नव्हतं. काही महिन्यांनी शारदाची मुलगी पूजा माहेरी आली. ती चेहऱ्यावर हसू घेऊन आली खरी, पण तिच्या डोळ्यामागे काहीतरी दुःख होतं. त्या रात्री नेहाला अचानक पूजेचा रडण्याचा आवाज आला. ती हळूच तिच्या खोलीकडे गेली. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत पूजा फोनवर कोणाशी तरी बोलत होती. रडत रडत ती फक्त एवढंच म्हणाली, आईला काही सांगू नका, तिला खूप धक्का बसेल. पण माझी सासू माझ्यासोबत रोज तेच करते जे आई तिच्या सुनेसोबत करते. हे शब्द ऐकताच नेहा जागच्या जागी थबकली. रात्री नेहाने तिला विचारलं, काय झालं? पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. माझी सासू मला रोज अपमानित करते. काहीही केलं तरी कमीच पडतं. घरात माझी किंमतच नाही. नेहाला स्वतःचं आयुष्य आठवलं. तिने पूजेला धीर दिला, पण शारदाने त्यांचं बोलणं ऐकलं. ती म्हणाली, सासरी थोडंसं सहन करावंच लागतं. पूजा शांत झाली. 2 महिन्यांनी मध्यरात्री शारदाचा फोन वाजला. फोनवर पूजा रडत होती, आई, मला घराबाहेर काढलं आहे, फक्त सासूला उत्तर दिलं म्हणून. शारदा आणि अमोल लगेच तिच्या सासरी पोहोचले. तिथे त्यांनी पाहिलं, पूजाची सासू तिच्यावर ओरडत होती, तुझ्या आईने काही संस्कार दिले नाहीत. तू आमच्या घरासाठी ओझं आहेस. काम जमत नसेल तर निघून जा. हे शब्द ऐकून शारदाच्या अंगावर काटा आला, कारण हेच शब्द ती रोज नेहाला बोलायची. पहिल्यांदा तिला स्वतःचं प्रतिबिंब दुसऱ्याच्या रूपात दिसलं. ती काहीच बोलू शकली नाही. घरी परतल्यावर ती रात्रभर झोपू शकली नाही. नेहाचा प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक टोमणा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाने नेहाला हाक मारली, नेहा, माझ्याजवळ बस. नेहा घाबरतच आली. शारदाने तिचे हात हातात घेतले आणि रडत म्हणाली, मला माफ कर, मी तुला सून समजलं, मुलगी नाही. आज माझ्या मुलीच्या आयुष्यात तेच घडलं जे मी तुझ्यासोबत केलं. आज मला कळलं, कर्म कधीच कोणाला सोडत नाही. नेहाच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, आई, चूक मान्य करण्यासाठीही मोठं मन लागतं. अमोललाही स्वतःची चूक समजली. तो म्हणाला, चूक आईची होती, पण मीही शांत राहून तितकाच दोषी होतो. नेहा, मला माफ कर. त्या दिवसापासून त्या घरातलं वातावरण पूर्ण बदललं. शारदाने नेहाला घरची सून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारलं. तिने पूजाच्या सासूशीही जाऊन स्पष्ट बोललं, सून ही कोणाच्या तरी काळजाचा तुकडा असते. तिच्यावर अन्याय करणं म्हणजे स्वतःच्या मुलीसाठी, भविष्यासाठी दुःख पेरणं. हळूहळू पूजाच्या सासरीही वातावरण बदललं. एका संध्याकाळी शारदा, नेहा आणि पूजा तिघी एकत्र बसून चहा पीत होत्या. शारदा शांतपणे म्हणाली, देव प्रत्येक चुकीची शिक्षा लगेच देत नाही, पण कर्माचं चक्र कधीच थांबत नाही. आपण दुसऱ्याच्या मुलीला जे दुःख देतो ते कधीतरी आपल्या दारात परत येतच. म्हणून नात्यामध्ये अहंकार नाही तर माणुसकी जपा. त्या दिवशी त्या घरात फक्त एक सून जिंकली नव्हती, तर एका सासूचं मनही बदललं होतं.
कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा.